मार केतकर साहेब हे काँग्रेसच्या संदर्भात ज्या पद्धतीचा नेहमी भाव व्यक्त करतात, काँग्रेसच्या कितीही चुका असतील तर त्या चुकांच्या संदर्भात ते न्यायाधीश म्हणूनच निर्णय करतात आणि भारतीय जनता पार्टीच्या बद्दल त्यांच्या मनामध्ये इतका द्वेष आहे, राग आहे आणि त्यातून ते बोलतात. आता महाराष्ट्राच्याच काँग्रेसचा जर असे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार साहेब आहेत. कोणत्या पक्षाचे होते ते? शिवसेनेचे. शिवसेनेतून नारायण राणे साहेबांच्या सोबत त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र म्हटलं आणि काँग्रेसमध्ये गेले. नाना पटोले साहेब आहेत, प्रदेश अध्यक्ष आहेत. कोणत्या पक्षाचे? तर भारतीय जनता पार्टीचे खासदार म्हणून भारतीय जनता पार्टीचे खासदार होते, पण भारतीय जनता पार्टीला सोडून पुन्हा काँग्रेसमध्ये गेले. राजकारणामध्ये अशी उदाहरणं द्यायचीच असतील तर शेकडोच्या संख्येने उदाहरणं देता येईल. शेवटी कोणताही पक्ष हा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही. पक्षामध्ये विचारानुरूप भारतीय जनता पार्टीमध्ये इतर पक्षाचे लोक आलेत. आता राष्ट्रवादीमध्ये असणारा प्रत्येक उमेदवार हा त्या पक्षाचाच नव्हता, कारण त्या पक्षाची स्थापनाच मुळात ही 1999 मध्ये झाली. हे सर्व काँग्रेसचे लोक होते. म्हणून असा आरोप करणं आणि असा आरोप करत बाहेरचे आहेत, आम्हाला काही अडचण नाही, आम्ही तर जन्मजात नमस्ते सदा वत्सले म्हणत या पक्षाचा झेंडा हाती घेतला कॉलेजच्या जीवनापासून. आम्हाला याच्याबद्दल कधी मत नाही, कारण आम्हाला देश हितासाठी काम करणाऱ्यांची संख्येमध्ये वाढ झाली पाहिजे. ही काही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही आहे की सत्तेचा फायदा आपल्याच पक्षात काही दिवस काम करणाऱ्या लोकांना व्हावा. सर्वव्यापी पक्ष व्हावा, सर्वंकष पक्ष व्हावा. आजपर्यंत काँग्रेसने जे सेटिंग फिटिंगचं राजकारण केलं, जे जाती धर्माचं राजकारण केलं, जे परिवाराचं राजकारण केलं, जे स्वार्थाचं राजकारण केलं, काश्मीर सारखा तसाच पेटत ठेवला. तगात सारख्या शहाबानूच्या प्रकरणामध्ये जी भूमिका घेतली, प्रभू रामाच्या मंदिरात ही दंतकथा आहे, काल्पनिक कथा आहे, आपल्या देशाच्या एकूण आस्थेवर धागा घातला त्या काँग्रेसला अशा पद्धतीने करणं गरजेचं आहे. आता हे तर प्रभू रामालाही म्हणतील की तुम्ही विभीषणाला का घेतलं? अरे जेच होतं रावणाला आणि रावणी वृत्तीचा नाश करायचा असेल तर असे शेकडो विभीषण लोकशाहीमध्ये घ्यावे लागतात. यावर पोटदुखी असण्याचं काही कारण नाही. बर जी, मुनगंटीवारजी धन्यवाद. आपण ही सविस्तर प्रतिक्रिया पुढारी न्यूजला दिलीत यासाठी.